धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास झिरवळांचा विरोध आहे। आदिवासीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट चुकीचा असं झिरवळांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही बैठकीला बोलावायला हवं असंही नरहरी झिरवळांनी म्हटलंय। आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू नये असं देखील झिरवळांनी म्हटलंय। तर आमच्या रिझर्वेशनला धक्का न लागता काय द्यायचं ते द्या, कारण जसं मागच्या वेळेला आदिवासीच्या धर्तीवर दिलंच ना, शासनाने काही त्यांना महामंडळ तयार करून दिलं, त्याच्यावर निधी दिला, शिक्षणासाठीच्या काही सवलती दिल्या, त्याच्यात आम्ही विरोध करायचं काहीच काम नाही। परंतु तसं तर त्यावेळेला आम्ही म्हणत होतो का धर्तीवर, कोणाच्या धर्तीवर म्हणण्यापेक्षा आमच्यापेक्षा जास्त दिलं तर आम्हाला चालणार आहे, पण आदिवासी नाव टाकूनच का, असाही मुद्दा काही लोकांनी उपस्थित केला होता। म्हणून आमची विनंती राहील आपल्या माध्यमातून का सीएम साहेबांनी 2 दिवसात 3 दिवसात आम्हाला सगळ्यांना बोलवावं अशी आमची विनंती। आरक्षणाच्या नियमात बसतं ते सरकार पुढे जातं। आरक्षणाबद्दल फार काही मी बोलणं योग्य नाही। नियमाप्रमाणे ज्यांना ज्यांना संविधानिक पद्धतीने आरक्षण देण्याची पद्धती आहे त्या पद्धतीनं तिथे आरक्षण मिळत असतं। बैठकीच्या अनुषंगानं या असलेला GR आपल्याला धनगर समाजाला काय देता येईल किंवा त्यांचं समाधान कसं होईल यासाठी एक समिती नेमलेली आहे। ती समिती GR कसा काढावा, जो नसता GR काढणं आणि दुसऱ्या दिवशी कोणी हायकोर्टात चॅलेंज करून त्याला रद्द करणं असा प्रकार न होता कायदेशीर त्याला महत्त्व प्राप्त करून कोणता GR त्यांच्यासाठी काढता येईल, धनगर समाजाला कसं संरक्षण देता येईल किंवा त्यांना कसा न्याय देता येईल ही सरकारची भूमिका असल्यामुळं मला वाटतं 8 दिवसाच्या नंतर त्या GR संदर्भामध्ये एक फायनल फॉर्म्युला ज्याला म्हणतात तो समोर येणार आहे। SC आणि STचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे। त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांचं विधानसभा, लोकसभा, मग खाली झडपी असतील, पंचायत, त्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षित निश्चित केलं जातं। आणि त्यामुळं जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल तेव्हा धनगरांची लोकसंख्या मोजली जाईल आणि किती लोकसंख्या आहे त्या पद्धतीनं त्या STच्या रिझर्वेशनच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल। आणि अशा अनेक राज्यांनी केलेली आहे। तेलंगणा राज्यामध्ये STचं रिझर्वेशन हे 6% होतं, तिथल्या राज्य सरकारनं ते 10% केलं। आता काय काय राज्य आहेत की तिथं 7% आदिवासी रिझर्वेशन आहे, काय काय पूर्ण आदिवासी रिझर्वेशन आहे। हे टक्केवारीवरती ठरतं, त्यामुळं कुणीच याची चिंता करण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही। मला असं वाटते का आरक्षण धनगर बांधवांना आरक्षण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।